आज दिनांक 4 रोजी सचिन भाऊ कदम रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेवर भीक मागो आंदोलन केलेलं आहे। माझे आंदोलन चालू असताना महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त माननीय रविकांत अडसूळ साहेब यांनी माझ्याशी येऊन चर्चा केली आणि पुढील चर्चेसाठी त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही गेलो असता अडसूळ साहेब यांनी माझी संपूर्ण कैफियत ऐकून घेतली। त्यामध्ये मुद्दा क्रमांक 1 म्हटलं तर आदमस एंटरप्राइजेस ऑफ इंडिया या कंपनीने सांगली महानगरपालिकेला कामगार पुरवठा करण्यासाठी ठेका घेतलेला असताना त्या ठेक्यामध्ये ज्या शर्ती अटी आहेत त्याचा भंग केलेला आहे। त्यापैकी त्यांच्या आस्थापनावरील एक ड्रायव्हर वैभव शिंदे या कर्मचाऱ्याला गेली 11 महिने आदमस या कंपनीने गैरहजर दाखवून त्याच्या नावाचा पगार इतर व्यक्तींच्या नावे काढलेला आहे। त्यानंतर तौफिक मुलानी, सुनील बंडगर, अजित शिंदे, नागनाथ करे अशा 4 लोकांचा आदमस कंपनीने गैरहजर दाखवून त्यांचा पगार 6 महिन्यांचा इतर लोकांच्या नावे काढलेला होता। सदर आदमस एंटरप्राइजेस या कंपनीने महानगरपालिकेला आणि या 5 कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने फसवलेला आहे याची शहानिशा मी महानगरपालिकेला करून दिली। सर्व कागदपत्रांच्या पाहणीनंतर महानगरपालिकेच्या आस्थापन विभागाने संबंधित कंपनीला महापालिकेची फसवणूक केल्याबाबत आणि महानगरपालिकेच्या पैशाची अफरातफर केल्याबाबत व ती अफरातफर केलेली रक्कम पुनश्च महानगरपालिकेच्या अकाउंटवरती भरण्याबाबत नोटीस जारी केली होती। ती नोटीस मी सोबत जोडत आहे, तरी पण आदम एंटरप्राइजेस यांनी सदर अफरातफर केलेली रक्कम भरण्यास विलंब करत असल्याचे दिसून आले। त्यामुळे मी मागील शुक्रवारी जे आंदोलन करणार होतो ते आंदोलन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून पुढे ढकलत आज परत तब्बल 8 दिवसांनी मी हे आंदोलन केलं असता माननीय नूतन आयुक्त सत्यम गांधी साहेब यांच्या सूचनेवरून अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ साहेब यांनी मला सदर कर्मचाऱ्यांवर जो अन्याय झाला त्या अन्यायाची परतफेड म्हणजेच त्यांना द्यावायचा राहिलेला पगार हा देण्याचा मुद्दा अडसूळ साहेबांनी मान्य केला। आणखी 5 लोक, त्यापैकी नंबर 1 सूर्यकिरण शिंदे, सलीम सय्यद, साहिल शेख, सचिन मरगाळे आणि मोहम्मद मुजावर या लोकांना आदमस कंपनीने अधिकार नसताना कामावरून कमी केलेला आहे। तो अधिकार कंपनीने चुकीच्या पद्धतीने वापरलेच मी प्रशासनास पटवून दिलेला आहे। त्यामुळे त्या 5 लोकांना पुनश्च महापालिकेच्या आस्थापनावर कंपनीच्या माध्यमातून कामावर घेण्याबाबत माझी दुसरी मागणी आहे। ती मागणी सुद्धा अतिरिक्त आयुक्त यांनी पूर्ण करण्याचं आश्वासन मला दिलेलं आहे। त्याबद्दल मी माननीय आयुक्त सत्यम गांधी साहेब, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ साहेब, आस्थापना प्रमुख उपायुक्त अश्विनीताई पाटील, आरोग्य विभाग प्रमुख उपायुक्त माननीय स्मृतिताई पाटील तसेच आस्थापना प्रमुख सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे यांचे मी रोज एक नवीन विषयाकडून आभार मानतो। धन्यवाद। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेवर भीक मागो आंदोलन केलेलं आहे। कारण म्हणजे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेनं आदम्स एंटरप्राइजेस या कंपनीला कामगार पुरवठ्याचा ठेका दिला आहे। आदम्स या कंपनीनं या कामगार पुरवठ्यामध्ये 5 लोकांचा पगार गेली 11 महिने आणि 6 महिने असा दिला गेला नाही आणि त्यांच्या जागेवर बोगस कर्मचारी दाखवून त्यांची हजेरी दाखवून त्यांच्या नावे पगार अदा केला होता आणि ती गोष्ट मी प्रशासनाच्या कानावर घातली आणि ती सिद्ध करून दिली। सिद्ध करून दिल्यानंतर सुद्धा बोलले होते, पण आता अडसूळ साहेबांनी आस्थापना प्रमुखांना बोलवून मला ग्वाही दिलेली आहे ऑन रेकॉर्ड की व्हिडिओ शूटिंगमध्ये दिलेली आहे की या लोकांचा पगार अत्यंत तातडीनं मी काढतोय आणि त्या 5 लोकांना आस्थापनेवर परत घेतोय। त्यामुळं मी हे आंदोलन अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ साहेबांच्या विनंतीला मान देऊन मी मागं घेत आहे आणि मी या सर्वांचं आभार मानतो। धन्यवाद।